नमस्कार मैत्रिणींनो. आज ना मी कन्यापूजन केलेलं आहे. मग त्याचे काही फोटो तुमच्याशी काही व्हिडिओ शेअर करीत आहे. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कन्यापूजन केलेलं आहे. मग आवडला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा. तर मी ना कन्यापूजनसाठी एकच कन्या बोलवली, पण एक सुवासीन आणि एक कुमारिका जेवायला घातली आणि भैरव म्हणून माझ्याच मुलाला बसविलं मी. तर एक कुमारिका, एक सुवासीन आणि एक भैरव अशी पूजा केली. तर ही तयारी दाखवली. सुरुवातीला पाय धुईला पाणी दूध घेतलेलं आहे सुवासिनीचं आणि कन्येचं, आरतीचं ताट, नंतर ओटीचं सामान दोघीला पण. तर ही छोटीशी कन्या आपली आलेली आहे. तर पाहू शकता, सुरुवातीला पाण्याने पाय धुतले तिचे, नंतर दुधाने धुतले, नंतर आणखीन पाण्याने धुतले. ते पाय पुसून घेतले कोरडे करून. आणि कुंकाचं स्वस्तिक काढून घेते तिच्या पायावर. हळदी कुंकू लावून घेते बोटांना तिच्या पायाची, चरणाची तिच्या पूजा करून घेते. फूल वाहते, एकदा दर्शन घेते तिचं. तिला हसू यायला लागलं. मी तिच्या पाया पडले तर खूप छोटी होती. तिला वाटायचं काय करायली. नंतर तिच्या कपाळी हळदी कुंकू लावून घेतलं. साखर खायला दिली. पानाचा विडा दिला तिला. नंतर तिची ओटी भरते म्हणून एक नवा रुमाल तिला दिला भेटवस्तू म्हणून पण द्यायचा होता. आणि तिचं ओटी भरण्यासाठी पण त्यात 5 वस्तू घेऊन तांदळाने तिची ओटी भरली. खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि लवंग घेतली त्या ओटीच्या सामानामध्ये. नंतर नारळाला हळदी कुंकू लावून नारळ तिच्या ओटीत दिला. केळी ओटीला घालीत नसेत म्हणून केळी हातात दिली तिच्या. मेहंदीचा कोन गिफ्ट म्हणून तिला एक रुमाल आणि मेहंदीचा कोन दिला. नंतर सुवासिनीची पूजा केली. त्यांचे पण पाय धुवून घेतले, पाण्याने दुधाने नंतर पुसून घेतले. हळदी कुंकू लावून घेते त्यांच्या पण चरणाला. फूल वाहून घेतलं त्यांच्या चरणावर, दर्शन घेतलं त्यांचं. नंतर त्यांच्या कपाळी हळदी कुंकू लावून घेतलं. साखर दिली. नारळ आणि केळी दिली. पानाचा विडा, ब्लाऊज पीस आणि 5 वस्तू घेऊन ओटी भरली तांदळाने त्यांची.
दर्शन घेतलं आणखीन एकदा. तर पूजा झाली दोघींची पण. आता जेवायला ताट वाढलेत. तर भैरव आणि कन्यापूजन ह्यांना काही उपवास नव्हता म्हणून त्यांना कन्यापूजनासाठी करतात ती पुरी भाजी, हरभऱ्याची उसळ, शिरा आणि वरण भात केला. बिना कांदा आणि लसूण न वापरता भाजी आणि उसळ बनवलेली आहे. तर भैरवला आणि कन्याला वाढलं ते पुरी भाजी आपली बटाट्याची, वरण भात, शिरा गोड आणि उसळ हरभऱ्याची. तर माझ्या मुलालाच बसलेलं होतं, त्याला खूप भारी वाटत होतं असं बसलेल्यावर. लहान मुलांना काय छानच वाटतं असं काही नवीन केलं की. आणि ज्या सुवासिनी होत्या त्यांना उपवास होता शेवटचा नवरात्रीतला, त्यांना फराळाचं वाढलं. मग कशी वाटली माझी ही पूजा, कन्यापूजन किंवा सुवासिनीची पूजा ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.